कोकणातली विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली। ती बिनविरोध होण्यासाठी मुख्य कारण ठरलं ते म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळ माने यांनी घेतलेली माघार। या माघारीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मानेंची तातडीनं हकालपट्टी करण्यात आली। तर हकालपट्टीच्या दुसऱ्याच दिवशी नितेश राणेंसोबत मुंबईत दाखल झालेल्या बाळ मानेंनी आता भाजप प्रवेशाची तयारी पूर्ण केल्याची चर्चा आहे। त्यामुळे अर्थातच आरोप प्रत्यारोपांना ऊत आलाय। याचाच आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये। कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले। संपूर्ण रायगडमध्ये आणि देवगडमध्ये जी चर्चा चालू आहे त्या अगदी 20चा आकडा बाहेर फुटतोय। 20 खोक्यांचा बकरा। पराभव दारुण होऊन जर पक्षाची हानी झाली असती ती किती कोटीच्या वर गेली असती। त्याच्यापेक्षा यशस्वी माघार घेणं राजकारणामध्ये शहाणपणाचं असतं। रायगडमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते बाळ माने यांनी माघार घेतली आणि आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली। नितेश राणेंसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात जात बाळ मानेंनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी मागे घेतला। त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। उमेदवारी मागे घेण्यासाठी बाळ मानेंना कोट्यवधी रुपये मिळाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले साधारण। त्यातले 15 कोटी रुपये BKCतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये दिले। विचारा तुम्ही जाऊन विचारा, घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांना विचारा या निर्लज्जपणावर। कोकणातले नेते आणि माजी खासदार विनायक राऊतांनी हाच आकडा 5 कोटींनी कमी करत रायगड आणि देवगडमध्ये सुरू असलेल्या चर्चेचा संदर्भ दिलाय। आत्ताची जी संपूर्ण रायगडमध्ये आणि देवगडमध्ये जी चर्चा चालू आहे त्या अगदी 20चा आकडा बाहेर फुटतोय। 20 खोक्यांचा बकरा अशा पद्धतीची चर्चा। कोटी रुपये घेतले। 20 कोटी रुपयांचा बकरा। 20 कोटी रुपयांचा बकरा अशी चर्चा संपूर्ण रायगडमध्ये आहे, संपूर्ण देवगडमध्ये आहे। बाळा मानेंनी यासाठी अर्ज मागे घेण्यासाठी हे घेतले। नाही, मी 20 कोटींचा बकरा झाला असं बोलतोय। दोन्ही राऊतांचे हे आरोप म्हणजे थट्टेचा विषय असल्याचं सांगत बाळ मानेंनी आपली माघार ही कशी पक्षाच्या हिताचीच होती हे पटवून देण्याचा प्रयत्न केलाय। माझी राऊत साहेबांना विनंती आहे, राऊत साहेब माझं म्हणणं तुम्ही जबाबदार आहात। कुठे काय काय बोलावं आणि काय हा चेष्टेचा विषय। अशी काय खिरापतीसारखे कुठे पैसे असतात का? काही गोष्ट नीतीची असतात, वास्तवाची असतात। आता त्या ठिकाणी जर पराभव दारुण होऊन जर पक्षाची हानी झाली असती ती किती कोटीच्या वर गेली असती। त्याच्यापेक्षा यशस्वी माघार घेणं राजकारणामध्ये शहाणपणाचं असतं। आपल्या हकालपट्टीला विनायक राऊत जबाबदार असल्याचं सांगत त्यांनी ठाकरे कुटुंबियांचं तोंड भरून कौतुक केलंय। साहेबांनी सुद्धा हकालपट्टी करण्याचं खरं तर कारण काही नाही आहे। हे जे डोमकावळे आहेत विनायक राऊत हे त्यांचे कान चावत असतात सातत्यानं आणि संघटनेची त्यांनी वाट लावली आणि त्यामुळं उद्धवजी बिचारे साधे आहेत, त्यांना हे कॉर्नर करतात आणि ह्यांच्या तोंडातलं त्यांच्या तोंडात वदवतात आणि करतात। मला अजूनही हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांवर अत्यंत श्रद्धा आहे आणि उद्धव साहेब आणि रश्मी साहेब वहिनी ही अत्यंत खूप चांगली माणसं आहेत। बाळ मानेंसाठी महायुतीकडून फिल्डिंग लावण्यात आली आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी महायुतीकडून दबाव असल्याचं कळवण्यासाठी बाळ मानेंनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचं सूत्रांकडून कळतंय। दरम्यान पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह महाविकास आघाडीतील कोणताही नेता किंवा वरिष्ठ नेता पाठीशी न उभा राहिल्यामुळे बाळ मानेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यानंतर ते मंत्री नितेश राणे यांच्यासह चार्टर्ड विमानानं मुंबईमध्ये दाखल झाले। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर बाळ माने यांचा भाजप प्रवेश होणार असल्याचं देखील कळतंय। तर बाळ मानेंची कार्यपद्धती आपल्याला आधीपासून माहीत होती असा दावा करत विनायक राऊतांनी काही जुने अनुभव सांगितले। बाळ मानेंची कार्यपद्धती आम्हाला पूर्वीपासून मला माहिती आहे। 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्या समोरच्या उमेदवारांकडून गोव्यामधून गोव्याला जाऊन त्यांनी पैसे घेतले होते आणि ज्या पक्षामध्ये जाईल त्या पक्षामध्ये राहून केवळ आणि केवळ वैयक्तिक स्वार्थ साधण्याचं काम करणं हेच बाळ मानेचं वैशिष्ट्य आहे। तर विनायक राऊतांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलाय। विनायक राऊतांनी बाळ मानेंबद्दल काय बोलावं ती विनायक राऊतांच्या स्वभावाप्रमाणे ते बोलत आले। आपल्या पक्षाचं स्थान कोकणात काय राहिलं हे पहिलं चष्मा घेऊन किंवा दुर्बीण घेऊन शोधावं। तुमच्या मोजून जागा मतदार 45 आहेत
अशा वेळेला दुसऱ्यांवरती ठपका ठेवण्यापेक्षा खासदार म्हणून तुम्ही अपयशी का झालात याचा आत्मसंतोषण विनायक राऊतांनी करावं असा त्यांना माझा प्रेमळ सल्ला आहे. भाजपच्या वाटेवर असणाऱ्या बाळ मानेंच्या पक्षीय धरसोडीचा इतिहास सांगत मानेंना गांभीर्यानं घेण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली आहे. तुम्हाला माहिती आहे का, माने हा ओरिजिनल बीजेपीचा आहे, मात्र तो निवडणूक आली का तळ्यात मळ्यात त्याचं चालू असतं. तो जो वैयक्तिक पक्ष म्हटला तरी चुकीचं होणार. बाळ मानेला तुम्ही सिरियस घेऊ नका. एवढ्या वर्ष तुम्ही पाहताय तो एका पक्षात राहिला व्यवस्थित. प्रत्येक निवडणूक आली का तो त्याची 5 वर्षाची तरतूद करतो. ते निमित्त झालं तिकीट भरायचं आणि मग तडजोड करतो आणि विड्रॉ होतो. कोकण हा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या हातून हळूहळू कोकणातला प्रभाव ओसरत असल्याचं चित्र आहे. अशातच पक्षाच्या अधिकृत उमेदवारानंच युटर्न घेतल्यामुळे पक्षाची चांगलीच नाचक्की झाली आहे. या अनुभवातून ठाकरेंची शिवसेना काय धडा घेते आणि हकालपट्टी करण्यापलीकडे पक्षाची पाळंमुळं घट्ट करण्याचे नव्यानं प्रयत्न सुरू होतात का, याकडे आता सर्वांचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.